नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहेत पोलीस भरती 2024 ची करंट अपडेट। एकदम लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहे, म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। बरेचसे सारे आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत की ते पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघत आहेत। पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार त्याची आतुरतेने वाट बघत आहे। बरेचसे जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सी म्हणजे रिक्त पोलीस भरतीचे पद किती आहेत ते डिक्लेअर सुद्धा झालेले आहेत, परंतु बहुचर्चित असलेली जी पोलीस भरती आहे या वर्षीची जवळपास 17,000 जागांसाठी भरती निघणार आहे, परंतु तिची ॲड म्हणजे जाहिरात आतापर्यंत आलेली नाही आहे। तर त्याविषयी हा सविस्तर व्हिडिओ आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीच्या वेळापत्रकाविषयी अपडेट देण्यात येणार आहे। तरी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपण या व्हिडिओला। त्यामध्ये सुरुवातीला बघू आपण ही पेपरची कटिंग। काय पेपरची कटिंग आहे सविस्तर वाचून नंतर आपण आपलं काय आहे स्टेटमेंट ते प्रॉपर काय करणार आहे इथं स्टेट करणार आहे। तर बघा, आचारसंहितेपूर्वी वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून येत आहे, कारण की तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की अलीकडे आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये काय आचारसंहिता लागू होणार आहे। मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम येणार आहेत, त्याविषयी आपण डिस्कस नंतर करू। सुरुवातीला आपण बघूया हे कटिंग्स मध्ये काय सांगितलेलं आहे। तर काय आहे, पोलीस भरती वेळापत्रकाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा या टायटलची हे ॲड काय आहे पेपरची कटिंग आहे। तुम्ही बघू शकता, आपण इथे याला झूम करू आणि हे रीड आउट करू। बघा आता इथं काय दिलेलं आहे। तर बघा काय दिलेलं आहे, राज्याच्या पोलीस विभागातील जवळपास 17,000 पदांची भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून राबवण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे। त्यानुसार वेगवेगळ्या शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या तयारीला लागलेले हजारो विद्यार्थी तयारीला लागलेले आहेत। त्यानंतर दररोज सराव सुरू असून शासनाकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे। त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत। लातूर शहरातील विद्यार्थी किंवा बाकीचे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी जे असतील ते पोलीस भरतीची तयारी करण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। शासनाने 17,000 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे काही दिवसापूर्वीच जाहीर केल्याने विद्यार्थी जोमाने तयारीला लागलेले आहेत। मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी वेळापत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत। त्यानंतर शहरातील क्रीडा संकुलात सकाळच्या वेळी रनिंग, गोळाफेक, लांब उडीचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे। त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना भरतीची प्रतीक्षा आहे, त्यामुळे पुढील हे आपण झूम आउट करू। बघा आता इथं काय म्हणले, त्यामुळे पुढील काही दिवसात काय होणार आहे, आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अनेक दिवसाचे पोलीस भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षा लागलेली आहे। म्हणजे सरळ सांगायचं झालं काय तर अलीकडेच आपल्याला माहित आहे की 17,000 जवळपास जागांची 17,400 समथिंग जागा आहे, त्या जागांसाठी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार आहे। परंतु अजूनही जी जाहिरात असते ऑफिशियल जाहिरात, तर ती ऑफिशियल जाहिरात अजूनही आलेली नाही आहे। परंतु विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे। जेही मैदान असतील त्या मैदानांवरती ते शारीरिक चाचणीचा योग्य तो सराव करत आहेत, तसेच ते पेपरचा सुद्धा योग्य तो सराव करत आहे। हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत 36 जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सेम प्रोसिजर आहे की सर्वच विद्यार्थी जोमाने तयारीला लागले आहेत। परंतु खूप दिवस झाले आहेत अजूनही जाहिरात आलेली नाही। जाहिरात आलेली नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत, कारण की अलीकडेच आता मार्च महिन्यामध्ये काय आचारसंहिता लागू होणार आहे। मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर वेगवेगळे नियम असतात, ते आपण पुढे एक्सप्लेन करणारच आहोत, परंतु हे कटिंगवरचं राहिलेलं आपण रीड आउट करू। सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार काय, शासन स्तरावर रिक्त पोलीस भरतीची मंजुरी मिळाली आहे। आचारसंहितेपूर्वी अंतिम जाहिरात प्रसिद्ध होणे आवश्यक आहे। असे झाले तर हे लातूर जिल्हा स्पेसिफिक दिलेला आहे। तर आपले वेगवेगळे जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। त्यानंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध करावी, विद्यार्थ्यांची मागणी आहे की जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी। कोरोनानंतर रिक्त पद भरती झालेली नाही, शासनाने पोलीस भरती करणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेले आहे।
त्यानुसार लवकरच अंतिम जाहिरात प्रसिद्ध व्हावी, ज्यामुळे आमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विद्यार्थी म्हणतो. त्यानंतर शारीरिक लेखीची तयारी सुरू. त्यानंतर गेल्या वर्षी कमी गुणांनी पोलीस भरतीची संधी हुकली, त्यामुळे पुन्हा पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने शारीरिक व लेखी चाचणीची तयारी सुरू आहे. परंतु शासनाने फार काळ जाहिरात लांबवू नये याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्यानंतर दरवर्षी भरतीचे वेळापत्रक द्यावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रत्येकाचे स्वप्न आहे की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहभागी व्हावे. यासाठी शासनाने नियमित वेळापत्रक देऊन दरवर्षी नियमित पोलीस दलातील भरती करावी, ज्यामुळे पोलीस दलात दाखल होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. बघा, ही कटिंग सविस्तर आपण वाचलेलीच आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट आता इथं बघू आपण. काय, आपली जी लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूकची घोषणा 13 मार्च नंतर होणार आहे. म्हणजेच तुम्हाला मार्च महिन्याच्या सेकंड वीक पासून आचारसंहितेला सामोरे जावं लागणार आहे. मग आता काय होणार आहे, तर आचारसंहिता लागणार आहे आपली मार्च महिन्यामध्ये. मग आचारसंहिता लागल्यानंतर काय असते, कोणत्याच प्रकारचे सरकारी भरतीची जाहिरात येत नसते, कारण की आचारसंहितेचं उल्लंघन करता येत नाही. मग आदर्श आचारसंहितेमध्ये कोणत्याच प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही. काय, जाहिरात जी असते ही प्रसिद्ध करता येत नाही. मग जाहिरात जर प्रसिद्ध झाली नाही तर आपल्याला आचारसंहितेची वाट पाहावी लागेल. म्हणून विद्यार्थी गणातून असा एक आवाज येत आहे, म्हणजे मागणी येत आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे 13 मार्चच्या पूर्वी काय करायचं, सरकारने, महाराष्ट्र सरकारने काय करायचं आहे, जी पोलीस भरती तुम्ही घेणार आहात त्या पोलीस भरतीची जी ॲड असते म्हणजे जाहिरात असते, ही जाहिरात प्रदर्शित करावी. जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर मग तुमची जी प्रोसिजर असते ही सुरू होणार आहे. नाहीतर मग आचारसंहिता झाल्यानंतर जाहिरात जर आली तर खूप वेळ लागणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर काय करण्यात यावी, आचारसंहितेची पूर्वी काय करायचे आहे, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व विद्यार्थी काय जोमाने अजून तयारीला लागतील, कारण की विद्यार्थी ऑलरेडी जोमाने तयारी करत आहेत. परंतु जाहिरात जर लांबणीवर लागली तर मग विद्यार्थ्या मनामध्ये संभ्रम आहे की मग आचारसंहिता लागणार आहे, त्यानंतर 1-1.5 महिना मग कोणत्याच प्रकारचं ॲक्शन या पोलीस भरतीवरती घेता येऊ शकत नाही. म्हणजे जाहिरात काढता येत नाही, नियुक्त्या देता येत नाही, कोणत्याच प्रकारची प्रोसिजर वगैरे करता येत नाही आचारसंहितेच्या दरम्यान. म्हणून जर आचारसंहितेपूर्वी जर जाहिरात निघाली तर सर्व प्रोसिजर सुरळीतपणे पार पडू शकते, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. म्हणून विद्यार्थी मागणी करत आहेत की मार्च महिन्याच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे मार्च महिन्यात जी आचारसंहिता लागणार आहे आपली आदर्श आचारसंहिता, या आदर्श आचारसंहितेपूर्वी काय करायचे आहे, पोलीस भरतीची जाहिरात सरकारने लवकरात लवकर द्यावी. कारण की निवडणूक आयोगाच्या हालचालींना काय आलेला हा आता वेग आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता बघायला मिळणार आहे. ही झाली आपली या पोलीस भरतीविषयी काय महत्त्वाची अपडेट की आचारसंहिता लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पोलीस भरतीची ॲड म्हणजेच जाहिरात त्यांनी प्रसिद्ध करावी. आणि अपेक्षा सुद्धा आहे की जाहिरात तुम्हाला मार्च महिन्याच्या सुरुवातीला बघायला मिळू शकते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. तर बघा, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि सर्व माहिती वेळेवर जर तुम्हाला मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.